सो मी माझ्या एका प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हणाले की फेस योगाने एवढा फारसा काही फरक पडत नाही. तुम्ही खूप त्यानंतर मला शिव्या दिल्यात, पण लेट मी जस्ट टेल यू मी असं का म्हणाले. सो फेस योगामध्ये ना बेसिकली 2 भाग असतात, एक म्हणजे मसाज आणि एक म्हणजे एक्सरसाइज. सो मसाज पार्ट आहे, जरूर करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यात आपण लिम्फॅटिक ड्रेनेज वाढवतोय. सो स्किनवर जर पफिनेस वगैरे होत असेल तर तो सुजमटपणा सकाळी उठल्यावर तो कमी होऊ शकतो. ॲब्सोल्युटली करा, नो इश्यू. सो दुसरा पार्ट आहे जो म्हणजे एक्सरसाइज पार्ट ऑफ इट, तो मला थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो. का? आपल्याला रिंकल्स का येतात चेहऱ्यावर? आपण काही मसल्स ओव्हर यूज करतोय. लाईक फॉर एक्झाम्पल आपण खूप फ्राऊन करतो म्हणून इथे लाईन्स येतात, खूप जास्त हसतो म्हणून इथे लाईन्स येतात, खूप जास्त आयब्राऊज वर करतो म्हणून इथे लाईन्स येतात. त्या लाईन्स डायनॅमिक असतात, फक्त हसताना किंवा फ्राऊन करताना येतात. ओव्हर टाईम बिकॉज ते मसल्स यूज करताना वरची स्किन फोल्ड होते, त्या स्किनमध्ये क्रीजेस येतात आणि त्या लाईन्स स्टॅटिक होऊन जातात. म्हणजे ॲट रेस्ट तुम्ही काहीही फेशियल एक्सप्रेशन न करताना सुद्धा त्या लाईन्स दिसायला लागतात. दॅट स्टॅटिक कन्व्हर्जन ऑफ युअर लाईन्स हॅपन्स जेव्हा आपण ते मसल्स ओव्हर यूज करतोय. आता फेस योगामध्ये आपण त्या मसल्सना एक्सरसाइज करतोय, हे ओव्हर यूज करतोय मसल्स, जेव्हा त्याची काही गरज नसते. ते मसल्स डेव्हलप करून आपल्याला काही बेनिफिट होत नाही. सॅगिंग त्या मसल्समुळे तेवढं फार काही थांबणार नाही. सेकंडली, ओव्हर यूज केल्यामुळे हे लाईन्स डीप होत जातात आणि तुम्हाला हे लाईन्स जास्त लवकर दिसायला लागतील. विच इज वाय आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ फेस योगा. यानंतर मला माहिती आहे तुम्ही खूप मला शिव्या देणार आहात, द्या, नो प्रॉब्लेम, ऐकते मी.